आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती 2026-27 च्या अध्यक्षपदी सतीश मोहिते यांची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी जितेंद्र वायदंडे तर कार्याध्यक्षपदी शेखर मोहिते यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढील कार्याची नूतन पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे। सल्लागार समितीचे प्रमुख कुलदीप देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली कमिटी नेमण्यात आली। सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वानुमते या निवड जाहीर करण्यात आल्या आहेत। या बैठकीला मोठ्या संख्येने बहुजन समाजातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी कुलदीप देवकुळे, सचिन आवळे, सुरेश दुधगावकर, प्राध्यापक रवी ढाले, संभाजी केचे, आसिफ बाबा, डॉक्टर नितीन गोंधळे, महेंद्र करुणा सागर, किरण कांबळे, ग्रेबियल तिवडे, सॅमसन तिवडे, राजू चव्हाण, लखन वारे, विशाल घाडगे, दादासाहेब कस्तुरे, संजय मोरे, संजय कांबळे, विनोद तांदळे, वनिता सकटे, शेवंताताई वाघमारे, पुष्पा मोहिते, मेरी मोहिते, विक्रम मोहिते, सचिन वाघमारे, सचिन केंचे यांच्यासह मोठ्या संख्येने चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती यावर्षी उत्साहात मोठी साजरी करण्यात येणार आहे, असा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। सर्वांना जय भीम, जय लवजी। आज समस्त मातंग समाज व बहुजन समाजातील सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची सत्यशोधक हॉल सांगली या ठिकाणी शिवशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सव समिती 2026-27 ची अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे आणि त्या सर्व बहुजन समाजाच्या उपस्थितीमध्ये 200 ते 250 लोकांच्या उपस्थितीमध्ये तसेच सर्व बहुजन समाजातील मातंग, महार, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम या सर्व बहुजन समाजाच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि लोकशाही मार्गाने होऊन या आजच्या मीटिंगमध्ये सर्वानुमते एकमताने जयंती महोत्सव समिती 2026-27 च्या अध्यक्षपदी माननीय सतीश मोहिते साहेब यांची निवड झालेली आहे। तसेच या समितीचे कार्याध्यक्ष म्हणून माननीय शेखर मोहिते दादा, तसेच उपाध्यक्ष म्हणून माननीय जितेंद्र वायदंडे यांची सर्वानुमते व एकमताने निवड झालेली आहे। सर्व मातंग समाज, सर्व बहुजन चळवळीतील पक्ष संघटना यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या समितीचं वैशिष्ट्य म्हणजे 20 लोकांची सल्लागार समिती स्थापन करून त्यांच्या सल्ल्यानुसार, आणि सल्लागार समिती फक्त मातंग समाजाची नसून समस्त बहुजन समाजातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांची समिती बनवलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही जयंती महोत्सव समिती कार्य करेल। आज नवीन वसाहत सत्यशोधक हॉल या ठिकाणी जी मातंग समाज तसेच बहुजन समाजाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीची जी बैठक आयोजित केली होती, या बैठकीमध्ये सर्वांमते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जी माझी निवड केली आणि माझ्यावर जो विश्वास समाजाने दाखवला आहे ते सार्थक करून दाखवेल ना। तसेच भविष्य काळात तसेच येणारी जयंती ना भूतो ना भविष्य अशी फार मोठ्याने मी जयंती साजरी करीन। समाजाने तसेच महापुरुषाच्या वर्षभर येणाऱ्या सर्व जयंत्या मी साजरी करीन। समाजाने जो माझा विश्वास दाखवला आहे त्याला मी तडा जाऊ देणार नाही। मी अध्यक्षपद स्वीकारलेले आहे। तसेच कार्याध्यक्ष शेखरदादा मोहिते, तसेच जितेंद्र वायदंडे हे उपाध्यक्ष आहेत। तसेच अजून माझी सहकारी टीम नेमायची आहे आणि समाजाने जो विश्वास दाखवला त्याचा मी सार्थ करेन। जय भीम, जय लहूजी, जय अण्णाभाऊ। मी जितेंद्र वायदंडे सन 2026-27 या वर्षाकरिता अण्णाभाऊ साठे यांची भव्य जयंती महोत्सवाची जी आज बैठक झाली, त्या महोत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी माझी समाजाने निवड केलेली आहे। त्या निवडीबद्दल मी पहिल्यांदा समाजाचे ऋणी आभार मानतो। मी समितीत काम करत असताना
आजपर्यंत इतिहासात ज्या पद्धतीनं अण्णाभाऊंची जयंती साजरी झाली नाही त्यापेक्षा नवीन पद्धतीनं वैचारिक जयंती करण्याचा आम्ही प्रयत्न करू. अण्णाभाऊंचा विचार समाजात तळागाळापर्यंत पोचवू आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंना एक आगळी वेगळी अशी जयंती साजरी करून आम्ही त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहू. इतर समाजाच्या लोकांनी सुद्धा या जयंतीचा बोध घ्यावा आणि ही जयंती कशा पद्धतीने वैचारिक बनते असं लोकांनी याचं उदाहरण घ्यावं. अशा पद्धतीची जयंती करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन. जय भीम जय लहुजी. आज अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त जी आज बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये सर्व धर्म सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते. त्या मिटिंगमध्ये आदरणीय सल्लागार समिती म्हणून जे आमचे वरिष्ठ कुलदीप देवकुळे असतील, सुरेशदादा दुधगावकर असतील, किरणदादा कांबळे असतील, अन्य मंडळी असतील, त्या सर्वांच्या मते आमची आज कार्याध्यक्षपदी निवड झाली. त्या निवड झाल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. मी एक आदरणीय कैलासवासी संभाजीराव पवार यांच्या नेतृत्वाखाली एक काम करणारा म्हणून तळागाळातला एक कार्यकर्ता म्हणून मी आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहे. तर आमच्यावर जी समाजानं व जे इतर प्रत्येक जातीच्या लोकांनी आमच्यावरती जी काही जबाबदारी जयंतीची टाकलेली आहे त्या ताकदीनिशी पार पाडो. मी एवढंच बोलतो आणि थांबतो.